रेकॉर्डिंग स्टार्ट. आज आतापर्यंत झालंय आपलं ते पण घेऊयात आणि आज जे स्टार्ट करायचं ते पण घेऊयात. चालेल. पण स्टार्टिंगला सी घेतलं होतं ते पण आपलं बऱ्यापैकी कव्हर झालंय. म्हणजे इंटरव्ह्यू किंवा या गोष्टीसाठी मॅक्झिमम. त्यानंतर सी प्लस प्लस घेतलं आपण. सी प्लस मध्ये खूप सारे कन्सेप्ट वगैरे बघितले, ओप्स बघितलं. ते पण आपलं बऱ्यापैकी क्लिअर आहे. आणि हे आपण का बघितलं की आपण आता जावाकडे जातो आणि जावासाठी आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सी, सी नंतर त्याच्यानंतर येतो आपला पार्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा, तर तो म्हणजे सी प्लस प्लस. आणि सेम पार्ट असणार आहे जावाचा. तर याच्यामध्ये डिफरन्स काय किंवा जावा का आलं, आपण जावा काय यूज करायचंय, आपल्याला जर सी प्लस प्लस सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय तर मग आपण त्याच्या गोष्टी का नाही थांबतोय किंवा अजून एक्स्ट्राचं का करतोय. आता आपल्याला हे आधी चालू करण्याच्या आधी त्याची हिस्ट्री माहीत असणं खूप गरजेचं आहे, बरोबर. तर म्हणजे सी कधी आलं, तर सी लँग्वेज आली अराउंड 1979 या पिरियड मध्ये. सपोज आपली हे आली आता सी लँग्वेज आली आणि त्याच्यानंतर 19 अराउंड 80. 1972. अच्छा 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 हो सर. 1972 आणि त्याच्यानंतर अराउंड त्याच्यानंतर एक 4 ते 5 वर्षामध्ये सी प्लस प्लस झाले. आपण घेऊ साधारणतः आय थिंक 83 असेल मे बी. सी प्लस प्लस कधी आलाय सांगतील कोणाला. आपलं सी प्लस प्लस झालंय ना 1979. आताच. 1970. 1979 बरोबर. कन्फर्म करा. Yes, sir. Yes, sir. ओके. त्याच्यानंतर जावा. जावा कधी आला सांगता येईल. आणि हे का आलं ते पण बघायचं आपल्याला, आणि जावा काय ते पण बघायचंय. आज आपण फर्स्ट तर मुख्य म्हणजे जावाचा सेटअप करतोय. जावाचे सिंपल एक प्रोग्राम घेऊया. जावाचा सेटअप कसा असला पाहिजे, त्याचं एक्झिक्युशन कसं असणार आहे, बिल्ड प्रोसेस कशी असणार आहे, इंटरनली ते कसं वर्क करतं, या बेसिक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. आणि जसं आदित्यने कॉम्प्लिमेंट केले की प्रोग्राम वगैरे कशा पद्धतीने पाहिजे, त्या पद्धतीने प्रोग्राम वगैरे आजपासून स्टार्ट होतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम काही असेल क्वेश्चन वगैरे तर तुम्ही डायरेक्टली मला ऑन द स्पॉट विचारू शकता. तर जावा हे 1991 मार्केटमध्ये आलं. बट जावा 1991 मार्केटमध्ये आलं. बट त्याचं मार्केट जे ओरिजिनली बूम झालं, त्याचं मार्केट जे ओरिजिनली बूम झालं ते 1995 पासून त्याला कंपनी त्याला हायर करायला लागले किंवा जावाचा यूज करायला मार्केटमध्ये सुरुवात झाली. मग जेव्हापासून जावाची सुरुवात झाली तेव्हापासून आता जर तुम्ही जर जावा, तुम्हाला एक मेन पॉईंट मी एक टार्गेट असतं माझं की एखादी लँग्वेज सांगितलं की सी प्लस प्लस मध्ये आपण गेमिंग वगैरे त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे करू शकतो. तर जावाचं जर एक एक्झाम्पल म्हणायचं आणि जावाचं जर तुम्हाला पॉवर बघायचं तर सध्या तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज करताय मोबाईलमध्ये विच इज नेम ऑफ अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. तो तुमची ऑपरेटिंग सिस्टीम तुमचा मोबाईल पूर्णपणे कंट्रोल करते किंवा तुम्ही त्याला त्या सिस्टीमचा यूज करून हँडल करता. ती जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम एक अराउंड 90% अँड अबाव 90% अँड अबाव जावा लँग्वेज मध्ये कव्हर केलेली आहे किंवा तिला डेव्हलप केलं आहे. तर तुम्ही आता बघू शकता याचा पॉवर किती आहे, याचा बेनिफिट किती आहे आणि याचा यूज करून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी अचीव करू शकतो. तर याची हिस्ट्री वगैरे अजून ही डिटेलमध्ये होईल. त्या सर्व गोष्टी अजून स्टेप बाय स्टेप होतील. बट त्याआधी आपल्याला जावाचा सेटअप करून घ्यायचा आहे. जावाचा प्रोग्राम आपण कसं रन करू शकतो, त्याच्या कमांड्स कशा असणार आहेत, आपण त्याला कसं राईट करू शकतो, त्याच्यासाठी आयडी आपल्याला आता मार्केटमध्ये जे आयडी झाले म्हणजे आता आपण नोटपॅड ओपन करून हॅलो टाकणार किंवा आपण काहीतरी प्रोग्राम टाकणार, काहीतरी AWT फ्रेमवर्क टाकणार, काहीतरी प्रोग्राम पब्लिक स्टॅटिक एन्व्हायरमेंट करून इनपुट आउटपुट देऊन काहीतरी प्रोग्राम करणार. आता हा वे मार्केटमध्ये राहिलेला नाही. त्याच्यासाठी आपल्याला
एक त्या प्रकारचे आयडीज यूज करायला लागतात. पायथॉन असेल तर पायथॉन यूज करायला लागतं. जावा असेल तर आपल्याला इक्लिप्स किंवा एस यूज करायला लागतं. स्प्रिंग टूल सुद्धा असेल तर डिफरंट डिफरंट सॉफ्टवेअर यूज करायला लागतात. अजून ॲडव्हान्स म्हटलं किंवा आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओ अँड व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये पण डिफरन्स आहे. आता व्हिज्युअल स्टुडिओ आपण प्रोजेक्टसाठी वापरतो आणि व्हीएस कोड आपण प्रोग्रामिंगसाठी किंवा आपण आता मागे डेबगिंग वगैरे बघितलं तर तशा गोष्टीसाठी आपण त्याच्यामध्ये व्हीएस कोड वापरतो. तर हे पण आपल्याला आज कव्हर करायचं आहे. तर मेन पॉईंट जो होता जावा कधी आलं किंवा जावा का आलं आणि जावापासून आपण काय काय करू शकतो. मी सांगितलंय की आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइड सारखी तर ती 90% अँड अबोव त्या जावा लँग्वेजने डिझाईन केलेली आहे किंवा तिला डेव्हलप केलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर? Yes, sir. Yes, sir. Yes. चालेल. आपण डायरेक्टली आता मी जम्प घेतोय की आपल्या प्रोग्रामवर. सध्या तरी प्रोग्राम आपल्याला स्वतःच राईट करायचा आहे. मी 2 ते 3 टाईपने प्रोग्राम आज राईट करणार. त्याच्यासाठी आपण एक फोल्डर पण बनवूयात, डिफरंट फोल्डर पण बनवूयात. त्याला राईट पण करूयात, त्या प्रोग्रामचं मिनिंग पण समजून घेऊयात, त्याचं कंपायलेशन पण समजून घेऊयात, त्याचा सेटअप कसा करायचा ते पण समजून घेऊयात आणि अजून ऍक्च्युअल त्याला आयडी मध्ये कसं रन करायचं त्या पण गोष्टी आपण आज समजून घेऊया. तर लिनक्स उबुंटू किती दिवसापासून यूज करते सर? सर क्लास स्टार्ट झाल्यापासून. ओके, म्हणजे खूप जानेवारीपासून. सारी आयडिया असेल आणि मी पण Yes, रिकमेंड sir. केलंय की जे काही प्रोग्रामिंग करायचे जे काही करायचे ते सर्व सर्व गोष्टी आपल्याला उबंटू वरती करायचे. उबंटू म्हणण्यापेक्षा लिनक्स वरती करायचे, बरोबर ना? तर मग मला आता फोल्डर बनवायचं आहे. प्रोग्रामकडे जाऊ नका, आपण प्रोग्रामच शिकायचं आपल्याला, आपल्याला कोडिंगच शिकायची, सगळ्या गोष्टी आपण कव्हरच करणार आहे. बट मला आता लिनक्स म्हणजे हँड्स ऑन माझं वाढलं पाहिजे, तर मला आता एक फोल्डर बनवायचे जे आवाज. तर मी काय कमांड टाकणार? तर मी स्वतः पण MKDIR सांगितले. ओके. MKDIR make directory ओके, आणि त्याच्यानंतर directoryचं नेम. ओके फोल्डरचं नेम. ठीक आहे, आपण टाकूयात आता फोल्डरचं नेम प्लेसमेंट पॅच. हे झालं माझं फोल्डर आहे. त्याच्यानंतर आता चेंज डिरेक्टरी करून त्या फोल्डर मध्ये जायचं. गेलो केलं माझं काहीच नाही सध्या. आता मला एक फाईल तयार करायची. मला हॅलोवरचा प्रोग्राम घ्यायचा आहे, तो एक्झिक्यूट करून मला दाखवायचा. तर मला याच ठिकाणी फाईलचं नेम तयार करायचं आहे, जे तुम्ही करू शकता. कुठं करू शकता? आता आपण हे जे केलंय ना, याला जर मी सेव्ह केलं, कंट्रोल S केलं, याला मी या ठिकाणी देऊ शकतो डॉट जावा देऊ शकतो. असं दिले काहीतरी रॅन्डम नेम दिले, पण त्याला मी डॉट जावा करून सेव्ह करू शकतो आणि मी सेव्ह केलं. बट हे झालं मॅन्युअली. असं मॅन्युअली म्हणजे आपल्याला दिसतंय, UI दिसतोय, त्याच्यावरती आपण करतोय. बट मला टर्मिनलने करायचं, मग ते कसं करणार? मला एक फाईल क्रिएट करायची हॅलोवरची जावासाठी डॉट जावाची. त्याच्यासाठी मी कमांड सांगते एनिवन एल्स. आदित्य, सर्च नाही करायचंय, तुम्ही सर्च नाही करायचंय. म्हणजे असं सर्च करून जर चिटिंग आतापासून स्टार्ट असेल ना, तर मग त्याचा काही उपयोग नाही. येत असेल तर हो, अदरवाईज डायरेक्ट यू कॅन से नो. येस ऑर नो? No, sir. ओके, ठीक आहे, चालेल. तर एखादी फाईल वगैरे लिनक्स वरती क्रिएट करायची वायझिंग टर्मिनल, तर आपण टच कमांडची यूज करतो. टच म्हणतोय हॅलो वर्ल्ड डॉट जावा अशी फाईल मी क्रिएट केली. आता मला बघायची की फाईल दिसते का, तर माझी फाईल या ठिकाणी दिसते. आता मला ती फाईल एडिट करायची, तिला मला त्याच्यामध्ये मला कंटेंट टाकायचं. फक्त ही फाईल उरून दिसते म्हणजे नेम टाकलं हॅलो डॉट जावा, पण आता तिला मला एडिट करायचंय. मग एडिट करण्यासाठी मी या फाईलचा यूज कुठे करू शकतो? फॉर एक्झाम्पल दाखवतो, फाईलवरती गेलोय आपण, होम डिरेक्टरीला प्लेसमेंटचं फोल्डर बनवलं एक. होम मध्ये गेलो, या ठिकाणी पी कुठे आहे, प्लेसमेंट बॅचचे फोल्डर बनवले. या ठिकाणी आता जावाचा प्रोग्राम दिसतोय, इथे पण आलाय. आपण टर्मिनलला बनवला पण तो इथे आलाय. आता मी याला ओपन करून इथे प्रोग्राम राईट करू शकतो. मला इथे नाही करायचं आता, मला टर्मिनल वरतीच करायचं. तर मग मी काय कमांड चालवणार?
सुडो सुडो म्हणजे स्वतः युजर, त्याच्यानंतर नॅनो. नॅनो हे काय आहे, एक एडिटर आहे ते आपल्याला टर्मिनल वरती यूज करण्यासाठी हेल्प करतं. अजून खूप सारे एडिटर आहे टर्मिनलचे, बट मला हे जे वाटतं म्हणून मी यूज करतो. तर मी विम करू शकता, नॅनो करू शकता, जर अजून एक दोन असतील तर ते पण करू शकता. आता सुडो नॅनो, नॅनो हे एडिटर म्हणजे युजर माझी परमिशन दिली मी नॅनो एडिटरला की हॅलो जो प्रोग्राम आहे हा जावाचा याला ओपन कर. मी एंटर केलं, त्याने युजरची परमिशन मागितली, पासवर्ड दिला मी माझा पीसीचा, त्याच्यानंतर ते आता ओपन झाला. आता हा माझा एडिटर ओपन झालाय. आता मला काय करायचंय, जावाचा प्रोग्राम हॅलो वर्डचा राईट करायचंय. आता हे आपण प्रोग्राम राईट करणार, मग त्याला रन करणार, मग तो रन कसा झालाय आपण ते दाखवणार, त्याच्यानंतर आपण स्टॉप करणार. मग जावाची प्रोग्रामची बॉडी कशी आहे, इम्पोर्ट जावा डॉट लँग, इम्पोर्ट जावा डॉट लँग, जी आपली डॉट स्टार सेमिकोलॉन, जी आपली सी लँग्वेज मध्ये हॅश इन्क्ल्यूड स्टुडिओ डॉट होती, डॉट एच होती. त्याच्यानंतर आपली C++ मध्ये एक जी मेन फाईल असते, मेन म्हणजे आपण अजून एक्स्ट्राचे ऍड करतोच. आय थिंक सर आले तर जी सी मध्ये आपली कोणती होती, हॅश इन्क्ल्यूड स्टुडिओ डॉट एच. त्याच्यानंतर C++ मध्ये कोणती होती, iOS हॅश स्ट्रीम. इन्क्लूड iOS आय स्ट्रीम डॉट ओके एच. डॉट एच, बरोबर. आणि आता याच्यानंतर जावा मध्ये कोणतं आहे डॉट आपलं, एच नव्हतं. हा सॉरी, याच्यानंतर जावा मध्ये कोणतं आहे आपलं, इम्पोर्ट इम्पोर्ट जावा जावा डॉट डॉट. लँग. जावा आता डॉट हे घ्यायलाच लागतं का, हे घ्यायलाच लागतं का, तर नाही, बट हे बघूयात आपण हे घ्यायला लागतं का, तर नाही घेतलं तर काय होईल किंवा घेतलं तर काय होईल. आता आपण काय करतो, हॅलोचा प्रोग्राम करतो. आता त्यासाठी मला काय करायचंय, एक क्लास घ्यायचा आहे. तो आपला क्लास आपण घेतोय पब्लिक, पब्लिक क्लास घेतलाय आणि क्लासमध्ये नेम द्यायचे. आता नेम काय द्यायचंय, आता जावाची जी पद्धत आहे ना, आपण रॅन्डम जर सी मध्ये कोडिंग करतोय, सीपीयू मध्ये करतोय किंवा त्याच्यामध्ये हे मॅटर नाही करत की प्रोग्रामचं नेम काय दिलंय आणि क्लासचं नेम काय दिलंय, बट जावामध्ये हे आपल्याला आपला हॅलो प्रोग्राम किशोर, आवाज येत लिहिताना. आहे का? हो हो हो, येतोय सर. हा, मला एक विचारायचं होतं. म्हणजे फॉर ऑल दी स्टुडंट्स करेक्ट, की रोज क्लास असला तर चालणार आहे का? प्रणव, प्रतीक, हो सर, आदित्य, हो सर, चालेल. येस सर, येस सर. याच्यामध्ये आपण आता काय करणार आहे की काही किशोर सर किंवा योगिता मॅडम क्लास घेतील किंवा आरती मॅम पण घेतील. दे आर मीन्स आरती मॅम जे आहेत ना त्या टीम लीड आहेत नाही का शॅडर वर्टेक्स मध्ये. तर जावाचे जे सेशन्स आहेत ना कंटिन्यू होतील. ओके, तर मी पण असेल कधी कधी. तर तुमच्या साईडनी जसं अवेलेबिलिटी चेक करा की यू विल बी अवेलेबल ऑन डेली बेसिस, इव्हिनिंग किंवा मॉर्निंगला. तो प्लॅन वी विल प्लॅन टू फायनलाइज द टायमिंग, बट तुम्ही असल्या पाहिजे नाही का अवेलेबल. तर आपण येस सर. 1 महिन्याच्या आतमध्ये जावा कम्प्लीट करायचं टार्गेट करणार. जावा आणि ठीक आहे डेटा सर. स्ट्रक्चर पण नाही का. ठीक आहे सर. हा. ठीक आहे, तर येस तुम्ही सर. फक्त अवेलेबिलिटी कन्फर्म करा एकदा, किशोर सर कॉन्टॅक्ट करतील तसं. चालेल. ठीक. चालेल, ठीक आहे चालेल. किशोर, येस यू कॅन येस कंटिन्यू. मी ड्रॉप ओके करतोय, रेकॉर्ड ओके. करशील पण. हो, रेकॉर्डिंग स्टार्टच आहे ती. चालेल चालेल, चल बाय. ओके ओके. आणि सगळे असाइनमेंट टेक केअर करशील, सेटअप अँड हो असाइनमेंट्स. हो, करतो. तर आता आय थिंक किशोर, आदित्य, प्रणव आणि प्रतीक, तर सी आणि C++चा आपले कोर्स झाले होते बरोबर. तर तुमच्या असाइनमेंट्स असल्या पाहिजे त्याच्यात. तर त्याचा इम्पॅक्ट असा आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूला असे क्वेश्चन्स विचारतील, तर तुम्हाला डायरेक्ट रन करून दाखवता आलं पाहिजे नाही का. ज्या दिवशी तुम्हाला ते येईल, आता फॉर एक्झाम्पल मी आज काही क्वेश्चन लिस्ट टाकली, तर त्याच्यातले तुम्हाला आन्सर येत आहेत का रन करता, तर हे आज संध्याकाळी चेक करा. जर नसेल येत तर तुम्ही तिथपर्यंत नाही येत अजून सुद्धा. ओके, तर जर नसेल येत तर त्याच्यावर काम करायचंय. बट आपण गेलेला प्रत्येक प्रोग्राम आणि प्रत्येक असाइनमेंट हे तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, तर हे तुमचं एक्सपेक्टेशन आहे आणि ते जर आलं तरच आपल्याला प्लेसमेंट इझी जाणार. अदरवाईज मग आपल्याला टफ जाऊ शकतो. ओके, किंवा चॅलेंजेस येऊ शकतात. तर जे प्रोग्राम झालेत आतापर्यंत जवळपास म्हणजे खूप सारे प्रोग्रामचा असाइनमेंट झाला, त्याचा काउंट खूप असू शकतो, म्हणजे मोर दॅन 400-500 असू शकतो. तर हे जे आहे याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. सिनियर लोकांना पण हे प्रोग्राम्स वगैरे येत नाहीत. जर ते तुम्हाला आले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच इंटरव्ह्यू किंवा प्लेसमेंट मधनं मिळणार. ओके.
तर ओके हे येस प्रत्येक जण सर. त्याच्यातनच गेलेला असतो. मी सुद्धा किंवा बाकीचे आता किशोर सर, आरती मॅम, योगिता सुद्धा. तर त्यांनी ते सेटअप्स किंवा सगळे कोडिंग वगैरे केल्यामुळे ते आता ऍक्च्युअल वर्क करू शकतात. तर तुम्हाला पण ते करायला लागणार. जर ते नाही केलं तर मग आपल्याला डिफिकल्टीज येऊ शकतात. तर हे डेली सेशन्स असतील. तर आमच्यापैकी म्हणजे या तिघांपैकी कोणीतरी एक सेशन हँडल करेल, मोस्टली आरती मॅम किंवा किशोर. आरती मॅमच असतील जास्त जावामध्ये, त्यांचा जावामध्ये चांगला एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही अवेलेबिलिटी पाहिजे आणि जे असाइनमेंट्स आहेत त्या तुमच्या झाल्याच पाहिजेत. ओके, ठीक आहे. ओके सर. किशोर, हे सेटअप आणि ते टेक केअर करशील आणि असाइनमेंट पण ट्रॅक करशील क्लोजली. कारण जर चालेल. असाइनमेंट जर तुम्ही करत नसताल ना, तर असाइनमेंट नसेल केलं तर मग ते निग्लिजिबल होणार तुमचे एफर्ट्स. ओके. तर हे आहे सगळं. तुम्हाला काही मी इंटरव्ह्यूज वगैरे देईल नंतर रेकॉर्डिंग्स, की कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, कशा प्रकारे आन्सर द्यायचं असतं, हे जे आपण जे शिकतोय ते किती इम्पॉर्टंट आहे. ओके, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार. चालेल. काही क्वेश्चन वगैरे असेल ना, फील फ्री टू कॉल मी सेपरेटली किंवा व्हॉट्सअप. बट किशोर, यू कॅन कंटिन्यू. चालेल. चालेल. थँक्यू सर. आतापर्यंत कुठपर्यंत होतं आपण? आपण एक पॅकेज इम्पोर्ट केलं होतं, बरोबर? जे आपण म्हणतोय की इम्पोर्ट जावा डॉट लॅग. त्याच्यानंतर आपण आलोय पब्लिक क्लासकडे. आता ऍक्सेस स्पेसिफाय झालेत मे बी मागच्या C++ मध्ये, बरोबर ना? झाले ते सर. हो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया असेल ना, पब्लिक काय वर्क करतो, प्रायव्हेट काय वर्क करतो, प्रोटेक्टेड काय वर्क करतो. तर सेम या ठिकाणी पण सेम असणार आहे. आपण एक क्लास घेतोय तो पब्लिक आहे, सर्वांना ऍक्सेसिबल आहे. ते आपण पण का, कसं किंवा त्याची वर्किंग कशी ते पण बघणार आहे, स्टेप बाय स्टेप बघणार आहे. बट ऍक्च्युअली एक प्रोग्राम आपल्याला, आपला सध्या मेन टार्गेट काय आहे की एक प्रोग्राम रन करायचा आहे आणि तो रन कसं होतोय ते बघायचं आहे. त्याच्यानंतर मग बाकीचे प्रोग्रामचं एक्झिक्युशन आपल्याला बघायचं आहे. तर मी जे सांगत होतो, मी प्रोग्रामचं नाव काय सेट केलंय, हॅलो वर्ल्ड डॉट जावा. आणि मला पब्लिक क्लासचं नाव जर या ठिकाणी मी डिफरंट दिलं, माझं नेम दिलं पब्लिक क्लास किशोर, आणि त्या क्लासमध्ये माझं काहीतरी मी प्रोग्राम लिहिला, कंडिशन लिहिली, त्याचं कन्सोलवरती आउटपुट घेण्याचा प्रयत्न केला, तर ते एक्झिक्यूट होईल का? प्रोग्रामचं नेम हॅलो वर्ल्ड डॉट जावा आहे. मी टाकलंय पब्लिक क्लास किशोर, माझा प्रोग्राम खाली एकदम ऍक्च्युअल करेक्ट टाकलाय, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. आणि त्याला मी कंपाईल करतोय जावा, तर कंपाईल होईल का? तीन आयडिया. नाही. होईल सर. नाही. ओके. ओके. जावा झाला असेल ना कॉलेजमध्ये, आयडिया तर असेल, असं नाही की एकदम हो सर, प्रॉपरली चालतं. नवीन आहे की. हो ना? ठीक आहे, आयडिया असेल तरी म्हणजे गुड आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण करणार आहे सगळं पार्ट कवर याच्यामध्ये. आता पब्लिक क्लास मला काय करायला लागेल, जे माझ्या प्रोग्रामचं नाव आहे, लक्ष देऊन बघा, जे माझ्या प्रोग्रामचं नाव मी सेट केले त्याच नावाने मला या ठिकाणी माझा क्लास डिफाईन करायला लागतो. अदरवाईज वी कांट कंपाईल अँड वी कांट रन माय जावा प्रोग्राम. ठीक आहे. तर इथपर्यंत झालंय. येस. आपण एक पॅकेज इम्पोर्ट केलंय, ते करा किंवा नका करू, गरज नाही. बट ॲज अ बेस्ट प्रॅक्टिस आपण घेतले पाहिजे. ते तुम्हाला माहिती पण असलं पाहिजे की स्टार्टिंगला काहीतरी हेडर फाईल असते किंवा एक पॅकेज असतं किंवा एक लँग्वेज असते, तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर क्लास असतो. बट ज्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलला प्रोग्राम जातो, त्याच्यानंतर ते पॅकेज किंवा ते लायब्ररीज आपल्याला या ठिकाणी ऍड करायला लागतात. याला जावाच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा याला भाषेमध्ये याला पॅकेजेस म्हणतात. जे आपण हे केलं ना, इम्पोर्ट वगैरे केलं ना, तर त्याला पॅकेजेस वगैरे म्हणतात. तर याच्यामध्ये जर एक्स्ट्राचा जर प्रोग्राम आला, माझ्याकडे ऍडव्हान्स लेवलला प्रोग्राम आला, मला एखादी फ्रेम डिझाईन करायची, आता मी जो तुम्हाला कोडवेज दाखवतोय, मला हे टर्मिनल ऍज अ पेज म्हणून डिझाईन करायचंय. आता हे टर्मिनल टर्मिनल याच्यावर खूप सारा प्रोग्राम वगैरे चालतो, हे ठीक आहे. पण मला फक्त असं पेज डिझाईन करायचं, जे आपण पेंटिंग वगैरे करून काढू शकतो, किंवा त्याच्यामध्ये मला हा कलर द्यायचा आहे, वरती हेडिंग द्यायची, कोपऱ्यात ते मला सिम्बॉल दिसते प्लसचं ते द्यायचंय, इकडं दिसतंय मला की ह्या सेम मला साईन वगैरे द्यायचे आणि हे पेज डिझाईन करायचंय. तर हे ह्या जावा डॉट लँग मध्ये नाहीये. तर त्याच्यासाठी मला अजून एक्स्ट्राचे पॅकेजेस तयार करायला लागतात. मग ते AWT फ्रेमवर्क असो, स्विंग असो, ऍक्शन असो, तर असे आपल्याला याच्यामध्ये इम्पोर्ट करायला लागतात. मग ते ऍडव्हान्स लेवलला जाईल. आता मी काय घेतलंय, पब्लिक क्लास घेतलंय, हॅलो घेतलंय. आता मी इंटर त्याच्यामध्ये ब्रॅकेट देतो आणि माझे जावा प्रोग्रामची बॉडी फर्स्ट राईट करून घेतो.
आता याची बॉडी कशी आहे? तर पब्लिक क्लास पब्लिक स्टॅटिक फाईल मेन, त्याच्यानंतर स्ट्रिंग ARGS त्याच्यानंतर आता ऍक्च्युअल मला हॅलो वर्डचा प्रोग्राम घ्यायचा आहे, पण मी त्यांना ऍप्लिकेशन टाकतोय, त्याच्यामध्ये माझा प्रोग्राम घेतोय. तिथपर्यंत घेतो मी, प्रिंट टाकलं काय टाकलंय ते डाटा घ्यायचे पण सांगणार, कसं ओळखू ते पण सांगणार. आपला प्रोग्राम काय असतो स्टार्टिंगला हॅलो. आपण सी मध्ये पण हॅलो वर्ड बघितलं. आपण आपण C++ मध्ये पण हॅलो वर्ड बघितलंय, पण आपण जावा मध्ये फर्स्ट टाइम हॅलो वर्डचा प्रोग्राम बघत आहोत. आता जिथपर्यंत या प्रोग्रामची बॉडी कंप्लीट झाली, आता हा प्रोग्राम आपला डन झाला, याची बॉडी झाली. याच्यामध्ये काय होतं आपलं सी लँग्वेज मध्ये की एक हॅलो वर्ड आपलं इन्क्लूड स्टुडिओ हेडर फाईल असायची, त्याच्यामध्ये मेन असायचं फंक्शन, त्याच्यामध्ये त्याची बॉडी असायची, लास्टला रिटर्न 0 असायचं. तसं याच्यामध्ये नाही आहे, डिफरंट आहे. एक स्टार्टिंगला क्लास घेतलाय, त्याला डिफाईन केलंय, व्हाईट घेतलाय, जसं तिकडे फंक्शन होतं इंटेजरमेंट, तसं इथं व्हाईट फंक्शन आले. सेम जर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आली ना रे, कोणती जर एक जर परफेक्ट आली ना, तिची जर कन्सेप्ट कळाली ना, तर याच्यामध्ये प्रोग्राम कसे होतात, याचं एक्झिक्युशन कसं होतं, याला डिफाईन कसं केलं जातं, तर हे मॅटर नाही करत की जावाने हाच काय यूज केला, जावाने असंच काय यूज केलं, जावाने हेच काय यूज केलं, तर हे मॅटर नाही करत. फक्त एकदा कन्सेप्ट लक्षात आले पाहिजे. इंग्लिश डिफरंट आहे, मराठी डिफरंट आहे, हिंदी डिफरंट आहे, बट एकदा जर कळालं ना ही एक लँग्वेज आहे, यांना काहीतरी बोलायचंय, किंवा ते इंग्लिशमध्ये असो, किंवा ते मराठीमध्ये असो, किंवा ते हिंदीमध्ये असो, तर ते खूप इझी जातं समजायला. तसंच पद्धतीने प्रोग्रामिंग लँग्वेज पण घ्या, किंवा असं खूप हार्ड नका घेऊ, खूप सारं असं त्याच्यामध्ये डिफिकल्टी रॉकेट सायन्स किंवा कसं करायचंय आता समजा नसतं, तर हे विसरून जाऊ. त्याच्यानंतर आता याला सेव्ह करायचं, आपण सेव्ह घालायचे, म्हणजे हॅलो डॉट जावाने सेव्ह केलंय, फक्त आता बाहेर यायचंय. बाहेर येण्यासाठी मी माझे कमांड चालवतो, बाहेर आलोय. आता हा प्रोग्राम राईट झाला का ते बघायचं. हॅलो डॉट जावाचा प्रोग्राम घेतला, कॅट कमांड चालवली, मला हवा पाहिजे या प्रोग्राम मध्ये मी राईट केलं ते दिसतंय का, दिसतंय मला इथे, दिसतंय. इम्पोर्ट जावा डॉट लॅब डॉट स्टार सेमीकोलन पब्लिक क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये हॅलो वर्ड घेतलंय. हॅलो वर्ड काय दिलंय, माझ्या प्रोग्रामचं नाव आहे, त्याची बॉडी लिहिली, पब्लिक स्टॅटिक घेतलंय, व्हाईट मेन घेतलंय, स्ट्रिंग पास करतोय. त्याच्यानंतर याच्यानंतर हे म्हणतोय की मी हॅलो वर्ड माझा प्रोग्राम आहे, तुम्हाला कन्सिडरवरती आउटपुट देईल. सिस्टीम त्या ठिकाणी होतं प्रिंट एफ होतं, त्याच्यानंतर सीपीपी मध्ये सी आउट होतं, तसं याच्यामध्ये काय सिस्टीम आउट डॉट प्रिंट. तर हा याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. बट ॲज अ परफॉर्मन्स सी आणि सीपीपी याच्यापेक्षा जावाचा परफॉर्मन्स खूप फास्ट आहे. त्याच्यानंतर जावा सी आणि सीपीपी ही प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेज होती, तर त्याच्यानंतर जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हे काय, तर ते पण आपण प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर बघा. आता मला प्रोग्राम रन करायचा, त्याच्या आधी माझ्याकडे जावा इन्स्टॉलेशन चेक करतो, जावा आहे पण भरतो. ठीक आहे. आता कुठलाही जावाचा प्रोग्राम करायचा आहे, तर मला त्याच्यासाठी जावा इन्स्टॉल असणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जावामध्ये माझ्याकडे जेडीके इन्स्टॉल असणं खूप गरजेचं आहे. आता मी जेडीके का बोललो आणि जावा का बोललो हे पण आपल्याला बघायचंय. जावा जेडीके आणि जीआरई ऐकलं का तुम्ही? हो सर, जेडीके ऐकलंय, जीआरई जेआरई पण ऐकलंय, पण फुल फॉर्म नाही माहिती त्यात. जेडीकेचं फुल फॉर्म जावा डेव्हलपमेंट किट. आणि जीआरईचं जावा रन टाइम एन्व्हायरमेंट, काहीच नाही बदल, काहीच नाही. पण डिफरन्स त्याच्यामध्ये असा इथे बघूयात आपण. मी आधी प्रोग्राम रन करतो, मला रन करण्यासाठी कमांड सांगा जावाची, त्याच्यासाठी मला माझ्याकडे कंपायलर पण असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे कंपायलर पण असणं गरजेचं आहे. तर मला जावाचा प्रोग्राम करण्यासाठी कोणतं कंपायलर यूज करायला लागेल, कोण सांगेल? मी तर सांगणारच आहे, तुम्हाला माहिती आहे मी सांगायला बसलो आहे टेबलवर. कोण सांगेल तुमच्याकडे, सांगू शकतो का तुम्ही? इक्लिप्स.
नाही इक्लिप्स नाही, कंपायलर बोलतो मी, एडिटर नाही झालं. बोलतो. एडिटर नाही बोलतो, एडिटर मला राईट नाही करायचं होतं. आता इक्लिप्स मध्ये जर बघितलं तर इक्लिप्स मध्ये आपल्याला कमांड वगैरे चालवायची गरज नाही, त्या ठिकाणी बटन्स वगैरे दिलेले आहेत एक्स्ट्राचे, त्याला आपण राईट क्लिक करून रन करू शकतो. बट आता सर आपण जे प्रोसेस सर हा हा जेडकेच कंपायलर राहील. ठीक आहे चालेल, मग आपण बघूया जेडीके टाकूयात आपल्याला. जेडीके त्याच्यानंतर हॅलो डॉट जावा, हॅलो डॉट जावा एंटर केलं, नाही आलं, रॉंग. चालेल, नंतर करूया का, घ्यायची नेक्स्ट स्टेप. हो प्रोग्राम सर. राईट झालाय पण त्याला कंपाईल करायचंय. बट एकदा जर कंपायलेशनची प्रोसेस समजली ना आणि ती जर प्रॉपर समजून घेतली ना, तर पुन्हा कुठलाही प्रोग्राम असो, कुठलीही त्याची इंटरनल सिस्टीम असो, तुम्ही विदिन सेकंदामध्ये त्याला आन्सर देऊ शकता. आणि हे खूप गरजेचं आहे, ज्यावेळेस इंटरव्ह्यू वगैरे असतात ना, त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, आपण त्याला इग्नोर करतो, तर ह्या खूप मॅटर करतात. कंपायलेशन काय आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये त्याचा आउटपुट बाहेर पडतो, सी मध्ये कोणता होतो, सीपीपी मध्ये कोणतं होतं, जावा मध्ये कोणती फाईल क्रिएट होते, तर हे खूप मॅटर करतं. त्याचं रन टाइमचं एक्झिक्युशन कसं, त्याचा फ्लो कसा, ते कशातून ड्रॉन होतं किंवा त्याला कंपाईल कसं होतं. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, ते फायनल लेवलला जे आपण इंटरव्ह्यू लेवलला फेस करतो ना, तर इथपासून सुरू होते, मग आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी यायला लागतं, पुन्हा 0 to 0 शिकायला लागतं. तर हे होता कामा नये, ज्यावेळेस शिकतोय त्याच वेळेस प्रॉपर शिकून घ्यायचे. तर जावासाठी आपल्याला जाव्याक हे कंपायलर इन्स्टॉल करायला लागतं. तर हे कंपायलर इन्स्टॉल करताना, ठीक आहे, मी आधी जावा इन्स्टॉल सांगतो. जावा इन्स्टॉल, आता जावा तर पाहिजे आपल्याला, जावा इन्स्टॉल पाहिजे, जावा इन्स्टॉल घ्यायला पाहिजे, तर मी घेतला जावा मूवी लिनक्स. जावा इन्स्टॉल करण्यासाठी sudo apt अपडेट ही कमांड आधी आपल्या टर्मिनलवरती चालवायची, 1 नंबरला चालवली ही कमांड चालवली. त्याच्यानंतर जावा एकदम तीन तीन स्टेप मध्ये इन्स्टॉल होतं, फक्त 3 स्टेप मध्ये. त्याच्यानंतर सेकंड कमांड येते sudo apt install default JDK. त्या ठिकाणी जेडीके पण असतं आणि जीआरई पण आपल्याला इन्स्टॉल करता येतं, ते पण अवेलेबल असतं. ते मला तुम्हाला सांगायचं जेडीके का आणि जीआरई का, ते पण सांगायचं. बर, आपण ह्या 2 कमांड चालवण्याला इन्स्टॉल करू शकतो. जर आपण ही कमांड चालवली सेकंड वाली म्हणजे ती फर्स्ट वाली, फक्त आता सध्या आपण सिस्टीमला रिपोर्ट करतो किंवा आपण अपडेट करतोय फक्त हे इन्स्टॉल करण्यासाठी. जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला इन्स्टॉलेशनच्या वेळी त्याला डिटेक्ट करणार नाही, म्हणून आपण एपीटी अपडेट चालवतोय. बट अपडेटचा याच्या इन्स्टॉलेशन मध्ये काहीच रोल नाही सध्या तरी. मग जावा इन्स्टॉल करण्यासाठी sudo apt install default JDK, जे काय डिफॉल्ट जे काय सध्या मार्केटला अवेलेबल आहे ते मला डाउनलोड करून दे. आपण टर्मिनलला कमांड देतोय, मग टर्मिनल आपल्याला JDK डाउनलोड करून किंवा आपल्याला इन्स्टॉल करून देतोय या कमांडने. त्याच्यानंतर आपण जर ही कमांड चालवली तर हे जे खाली गेलेलं जीआरई हे ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतं. बघा बरं का मी काय सांगतो. आपण जर जेडीके डाउनलोडिंगला टाकलं, जेडीके डिफॉल्ट जेडीके, तर जे आर ई जे दिसतं खाली, तर ते ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतं त्या जेडीके मध्ये. त्याच्यानंतर हे झाले आणि लास्टला पार्ट येतो sudo apt install java. आता जावा जीडीके पण आले, जीडीके आला म्हणजे तुमच्याकडे जावा आले, म्हणजे जावा आले, जावा आले. त्याच्यानंतर जावा मध्ये जीआरई पण आले, जेव्हीएम पण आले, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्स्टॉल झाल्या. बट जे कंपायलर आहे ते कंपायलर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट इन्स्टॉल होत नाही, त्याला तुम्हाला सेपरेटली इन्स्टॉल करायला लागतं. या 3 कमांड, 3 नाही सॉरी, या 2च कमांड, ही कमांड नाही चालवायची. तुम्ही सांगितलंय नॉट यूज, ही कमांड आपल्याला चालवायची नाही, आपल्याला फक्त सेकंड वाली आणि थर्ड वाली कमांड चालवायची. ही इन्स्टॉल करणार जावाचं पूर्ण फुल पॅकेज, जावा जे काय असतं ना, जावा लँग्वेज जी आहे ना, ती पूर्ण इन्स्टॉल करणार. आणि जावा इथे जावा लँग्वेज मध्ये जे काही प्रोग्राम वगैरे केले ते आपण मशीन मध्ये आपण त्याला कंपाईल करतो किंवा
ह्युमन अंडरस्टँडेबल मधून आपण त्याला मशीन मध्ये घेऊन जातो. तर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला जावं लागतं, कंपायला लागतं. ते आपल्याला सी लँग्वेज मध्ये जीसीसी होतो, सी प्लस प्लस मध्ये जावा होतं, पायथॉन मध्ये आपल्याला पायथॉन वापरायला लागतं, तसं जावा मध्ये आपल्याला जावा सी हे कंपायलर यूज करायला लागतं. इथपर्यंत क्लिअर आहे? इन्स्टॉल कसं करायचंय? आणि मी आता जावेक जे टाकलं मला जावेक टाकलं, त्याच्यामध्ये तुला आधी सांगायचं होतं की मी जावेकला टाकलं. क्लिअर आहे का रे? कंपायलरचं येस कंपायलर सर. म्हणजे जसं हो जीसीसी, सर. जसं जीपीपी, जी प्लस प्लस जसं जी प्लस प्लस घेतलं तसं पायथॉन साठी पायथॉन घेतो, बाकीच्या लँग्वेज साठी त्याचं घेतो, गो साठी गो घेतो, ज्याचं जावासाठी जावा. आता जावा म्हटलो, आता माझ्याकडे इन्स्टॉल दिसते तुम्हाला प्रॉपर, त्याच्यामुळे मला ते प्रॉब्लेम येणार नाही. मी जावा म्हटलो, डॉट म्हटलो आणि एंटर मारलो. आता एंटर मारल्याच्या नंतर याच्यामध्ये झाली माझी हॅलो वर्ल्ड डॉट क्लास नावाची फाईल तयार. त्याआधी मी फक्त हॅलो वर्ल्ड डॉट जावा केलं होतं आणि आता ही क्लास फाईल तयार झाली. जसं सी आणि सीपीपी मध्ये सी आउट फाईल तयार होत होती, विंडोज असेल तर EXE तयार होत होती, तसं जावा मध्ये डॉट क्लास फाईल तयार होते आणि क्लास फाईल बाईट कोड मध्ये असते. बरोबर ना? बाईट कोड म्हणजेच काय? 0101 झाले ना ऑलरेडी, तर त्या 01 फॉरवर्ड मध्ये ही फाईल आहे. म्हणजे आपल्याला हे जावा कंपायलर कंपाईल करून देतं आणि आपल्याला फायनली जावा म्हणून या फाईलला आपण त्याचं आउटपुट बघू शकतो. या ठिकाणी आलंय हॅलो वर्ल्ड, आपलं जे आउटपुट बघायचं आपल्याला ते या ठिकाणी आलं. आता ही पूर्ण प्रोसेस कशी एक्झिक्यूट झाली किंवा याचा फ्लो कसा होता ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मी काय केलं, प्रोग्राम राईट केला. हा प्रोग्राम मी राईट केला. आता मी टर्मिनलवरती राईट केला, तुम्ही कुठेही करू शकता, ते पण मला सांगायचं. तोपर्यंत मी तुमच्यासाठी एक इक्लिप्स ब्राउझर डाउनलोड करून ठेवले, सॉरी ID डाउनलोड करून ठेवले, तुम्ही करू शकतो. तर ते ओपन होईपर्यंत आपण हे बघूयात की हा जो प्रोग्राम आपण राईट केलाय, हा प्रोग्राम आपल्याला समजण्यासाठी आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये किंवा आपल्या लँग्वेजमध्ये त्याला राईट केला. ते आपल्याला जावा प्रोव्हाइड करतं की तुम्ही ह्या लँग्वेजमध्ये त्याला अशा याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये त्याला तुम्ही राईट करू शकता. बट ते जर मला कंपाईल करायचंय, त्याला जर मला मशीनकडे पाठवायचंय, तर त्याच्यासाठी मध्ये एक आपला ट्रान्सलेटर आहे. तो ट्रान्सलेटर काय करतो, जाव्यात तो त्याला बाईट कोड फॉर्मॅट मध्ये त्याला कन्व्हर्ट करून आपल्याला देतो. बाईट कोड फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्ट करून तो आपल्याला देतो. आणि तो जो क्लास फाईल आहे, ती जी क्लास फाईल रेडी झाली, ही क्लास फाईल, आणि मी जे बोललो की जावा हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, जावाला प्लॅटफॉर्म डिपेंडंट असण्याची गरज नाहीये. आता जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजेच काय रे, आणि प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजेच काय? तर तुम्ही सी लँग्वेजचे प्रोग्राम केलेत ना? तर त्या हो. सी Yes. लँग्वेजच्या प्रोग्राम मध्ये आपण लिनक्स वरतीच केलेत मस्ट प्रोग्राम बरेचसे. तर त्याच्यामध्ये डॉट आउट फाईल क्रिएट होत होती आणि विंडोज वरती देखील असेल तर EXE फाईल क्रिएट होत होती. बट ती जी EXE फाईल आहे किंवा ती जी डॉट आउट फाईल आहे, ती प्रणवच्या मशीन मधून जर मला आदित्यच्या मशीन वरती पाठवायची, रन केलेली फाईल, प्रोग्राम नाही, रन केलेली फाईल. मी काय म्हटलोय की आदित्य तू काय कर, तू एक हॅलोवरचा प्रोग्राम सी मध्ये राईट कर, सी लँग्वेज मध्ये राईट कर, आणि तू काय कर, तो प्रोग्राम प्रतीकला वगैरे दे किंवा असं यांच्यामध्ये शेअर कर. तर मग तू राईट केला आणि त्याच्याकडे दिला. मग त्याला तो डॉट आउटचा जो जो फॉर्मॅट आहे, आणि त्याला सांगितलं की तुझ्याकडे कंपायलर वगैरे तर आहे, म्हणजे तुझ्याकडे जीसीसी कंपायलर आहे, तू त्याला हे केलंय. आता तू काय कर, डॉट स्लॅश आणि डॉट स्लॅश हे करून त्या फाईलचं किंवा आउट वगैरे असेल तर ते त्या ठिकाणी नेम टाक आणि त्याला कंपाईल कर आणि आउटपुट दिसतंय का बघ. तर त्या ठिकाणी ते आउटपुट दिसणार आहे का? नाही दिसणार. का? कारण ते त्याच ठिकाणी सपोर्ट करतो, त्याच ठिकाणी त्याचं इन्व्हायरमेंट बिल्ड असतं, त्याच ठिकाणी त्याचा सेटअप असतो, त्याच ठिकाणी त्याचं कंपायलेशन असतं. ते मशीन त्याला त्याचप्रमाणे, जसं आपला PC असतो 32 बिट असतो, 64 बिट असतो, तशा पद्धतीने ते इन्स्टॉलेशन होतं. आणि त्या इन्स्टॉलेशन मध्ये त्याची फाईल जी बनते ना, तर ती फाईल आपण अदर सिस्टीम वरती, अदर ऑपरेटिंग सिस्टीम वरती वर्किंग किंवा आपण त्याला रन करू शकत नाही. ऍज कम्पेअर टू जावा, जावाची फाईल जी आहे क्लास, ती तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती तिला रन करू शकता. फक्त त्या ठिकाणी तुमचं कंपायलर असणं, सॉरी, त्या ठिकाणी JRE, आता JRE पण याची पिक्चर मध्ये येतो की JRE काय, क्लास फाईलला रन करण्यासाठी आपल्याला JRE लागतो, तर ते पण या ठिकाणी येत आहे. तर ते बघूयात आपण.
तर मी काय सांगत होतो की इंडिपेंडंट. आता ही जी क्लास फाईल आहे ही आदित्यने त्याच्या मशीनवरती रन केलंय. आदित्यकडे जेडीके आहे जे तिने आता इन्स्टॉल केलं. मी त्याला सांगितलं आदित्य तू जेडीके इन्स्टॉल कर. तो हॅलोवर्डचा प्रोग्राम राईट कर. त्याने हॅलोवर्डचा प्रोग्राम राईट केला. त्याने त्याला कंपाईल केलं जावा वापरून आणि त्याच्याकडे एक क्लास फाईल तयार झाली. तर तो डेव्हलपर आहे. तो काय आहे? तो डेव्हलपर आहे. तर मग तो काय करतोय? तो प्रोग्राम आता प्रणवकडे पाठवतो. प्रोग्राम नाही पाठवत, सॉरी, तो क्लास फाईल, ही जी क्लास फाईल आहे ना तो पाठवतोय. मे बी तो पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी कर, तू सेंड कर, मेल कर, काही कर, काही. बट तू ही क्लास फाईल तू प्रणवला वगैरे पाठवली, आदित्यने पाठवली. मग आता आदित्यने पाठवलेली फाईल जर प्रणवला जर तिला जर रन करायचंय तर त्याच्याकडे जेडीके इन्स्टॉल असणं गरजेचं नाहीये. मी आधी जेडीके आणि जेआरईचं पण डिफरन्स हे करतो, त्याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्म हे करतोय. म्हणजे मला काय सांगायचंय, जर आपल्याकडे क्लास फाईल असेल, आता डॉट क्लास फाईल माझी तयार झालेली आहे, ती क्लास फाईल मला जर रन करायची आहे तर माझ्याकडं आता मला जेडीकेची गरज नाही, कारण ती ऑलरेडी कंपाईल झाली. तिला ऑलरेडी त्या 0101 फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून दिले. आता मला नकोय, आता मला जेडीके नकोय. तर आता तिला फक्त जेआरई रन करू शकतो. मी काय म्हणतो समजते का रे? हो मे सर. बी थोडस जड जाईल, मे बी थोडंसं जड जाईल कारण तुमचं नवीन आहे. आता जे जेडीके जेडीके मध्ये आपण काय केलंय प्रोग्राम. जेडीके मध्ये काय येतं? जेडीके इक्वल टू त्याच्यामध्ये जे आर येतो आणि प्लस त्याच्यामध्ये जेव्हीएम येतो. जेव्हीएम म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. हा खूप मोठा टॉपिक आहे, हा एक सेपरेटली तुमचा होईल. ते जेडीके इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये जेआरई पण येतो आणि जेव्हीएम पण येतो. आणि जर आपण जे आर इन्स्टॉल केलं फक्त मशीनवरती, जे आर पण इन्स्टॉल करता येतात, फक्त जेडीके इन्स्टॉल करता येतं असं नाही. पण आपण जर जे इन्स्टॉल केलं तर त्याच्यामध्ये फक्त जेव्हीएम येतो. लक्षात आलं असेल ना आता? जेडीके मध्ये हे दोन्ही आले. येस सर. पण आता जेडीके काय करतोय, जेआरई काय करतोय, जेआरई प्रोग्राम कंपाईल करू शकत नाही. तो काय करतोय, तो हॅलोवरचा जो प्रोग्राम आहे ना त्याला तो बाईट कोड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ते काम जेडीकेलाच करायला लागतं. जावा डेव्हलपमेंट किटला ते काम करायला लागतं. आणि जावा डेव्हलपमेंट किटने जो प्रोग्राम एक्झिक्यूट करून दिलाय, कंपाईल करून दिलाय, आणि तो आता जेआरई कडे पाठवणार आणि जेआरई तो कंपाईल झालेला कोड त्याला जेव्हीएम मधून काढून आपल्याला हॅलोवर्डचा आउटपुट देणार. इथपर्यंतचा फ्लो म्हणजे जावाचा प्रोग्रामचं कन्सोलवरती आउटपुट. क्लिअर आहे? तर हे झालंय, आता इथपर्यंत झालं आपलं. झालंय जेडीके कम्प्लीट झालंय आपलं. जेडीके समजलंय काय? जावा डेव्हलपमेंट किट समजलंय. जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे जावा, पूर्ण जावा. त्याच्यामध्ये याचं इंजिन पण येणार, त्याच्या सगळ्या गोष्टी येणार, त्याला कंपाईल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी येणार, त्याचा प्रोग्रामचा कोड राईट करण्यासाठी, म्हणजे जे काय असेल पॅकेजिंग कोड, लायब्ररी, पब्लिक क्लास, वाईड, मेन फंक्शन वगैरे, स्ट्रिंग, ऑल ऑल जेडीके मध्ये येणार. आणि जेडीके त्याला सगळं कंपाईल करून एक फाईल तयार करणार, तो जेआरई कडे पाठवणार आणि जेआरई त्याला जेव्हीएम मधून बाहेर काढणार. तो प्रोग्रामचं एक्झिक्युशन म्हणजे जावाचं आपण त्याला आता जे आपण रन केलंय ते झालं आपलं फायनल एक्झिक्युशन. आपण आता बाहेर काढलंय या या चार, 1 2 3 याच्यामधून आपण काय काढलंय बाहेर आता? हॅलो. आता जे कन्सोल आउटपुट आलं ना हॅलोचं, तर आपण याच्यामधून बाहेर काढलं या 3 गोष्टीमधून. तर हे झालं पुन्हा जावाचं एक्झिक्युशन. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. एक्झिक्युशन पण समजलं पाहिजे ना. येस सर. आता आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि डिपेंडंट याच टॉपिककडे आपण प्रॉपर फोकस करूयात. डिपेंडंट वर्सेस इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म डिपेंडंट वर्सेस इंडिपेंडंट. आता या ठिकाणी डिपेंडंट मध्ये कोणती लँग्वेज होती? सी किंवा सीपीपी. आणि ऍज कम्पेअर टू इंडिपेंडंट मध्ये याला प्लॅटफॉर्मचं घेणं देणं नाही, त्याच्यामध्ये येतोय आपलं जावा. तर सी आणि सीपीपी जी जी फाईल तयार झाली होती, डॉट आउट फाईल तयार झाली होती, ती फक्त त्याच मशीनवरती मर्यादित येते. त्याच मशीनवरती त्याला एक्झिक्यूट करता येतं, त्याच मशीनवरती त्याला रन करता येतं. बट हा जो प्रॉब्लेम होता, हा प्रॉब्लेम या जावाने सॉल्व्ह केलाय. जावाचा उद्गाता कोण आहे? जेम्स गोसलिंग. तर या जेम्स गोसलिंगने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. तो काय म्हणे की
मला हे नकोय. याच्यामध्ये जे कंपायलेशन होतं, ज्याच्यामध्ये जे आउटपुटची प्रोसेस होती, हा फक्त त्याच्यापुरतच मर्यादित होता. पण मला कंपाईल झालेली फाईल दुसरीकडे पण घेऊन जाता आली पाहिजे आणि तिकडे पण रन करता आली पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन कोणी काढलं? जावाच्या फाउंडरने, विच इज नेम ऑफ जेम्स गोस्लिंग. त्यांनी जावाचा जर फाउंडर कोण विचारला ना, जावाचा फाउंडर कोण, जावा कधी आली, जावा 1995 मार्केटमध्ये एकदम प्रॉपर स्टेबल झाली. 1992 किंवा 1991ला त्याची सुरुवात मार्केटमध्ये हळूहळू व्हायला लागली होती. तर जावाचा जो कंपाईल झालेला प्रोग्राम आहे, याच्यामध्ये त्यामध्ये पण आपल्याला थोडंसं टाकायला लागेल की डॉट आउट याच्यामध्ये तयार होते आणि याच्यामध्ये आपली तयार होते डॉट क्लास. ठीक आहे. तर ही जी क्लास पाहिजे आणि ही जी आउट पाहिजे, तर ही क्लास फाईल आता मी रन केली माझ्या टर्मिनलवरती. ही क्लास फाईल ही जर मी आता आदित्यला पाठवली ना, आणि आदित्यने जर माझ्या 2-3 कमांड चालवले ना आधी, या कमांडच्या चालवल्या ना आधी, या एपीटी इन्स्टॉल जेडीके वगैरे हे जर कमांड चालवल्या, हे जर याला कंपाईल करायची गरज नाही, कारण कंपाईल मी ऑलरेडी करून दिली. याला हे नसलं तरी चालणार, त्याच्याकडे फक्त हे जावा असणं गरजेचं आहे. त्याला जर पाठवलं मी ही फाईल, तर तो फक्त जावा म्हणणार. त्याच्या मशीनवरती फक्त जावा म्हणायचं त्याला. त्याच्या टर्मिनलवरती हे फाईलचा पाथ महत्वाचा, पाथला जायचंय. त्याने बघायचंय की मी हॅलो डिकिशोर कडून फाईल घेतली होती, ती इथं आहे का, इथं फाईल दिसते. आणि त्या टर्मिनलला आलाय, त्याने काय म्हणायचंय, जावा म्हणायचं त्याच्या मशीनवरती आणि फक्त हे टाकायचे क्लास. तर त्याने हा क्लास त्याने टाकायचा आणि फाईल रन करून बघायची. ती रन होणार. सॉरी का झाली नाही, जावा हॅलो डॉट जावा. अरे क्लास नाही टाकायचं, पूर्ण क्लास टाकले, सॉरी. त्यांनी काय करायचंय, एरर का मारलं, जावा हॅलो वर्ल्ड, त्यांनी इतकंच टाकायचं त्याच्या मशीनमध्ये. क्लास फाईल तर आहे, ठीक आहे, ही क्लास फाईल तयार झाली. त्याने काय करायचंय, त्याच्या मशीनवरती फक्त हॅलो वर्ल्ड टाकायचं आणि प्रोग्रामचं आउटपुट बघायचंय. याचा मिनिंग म्हणजे जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, तिला फरक पडत नाही. एकदा तिचा कंपाईल झालेला कोड बाहेर पडला तर त्याला पुन्हा कंपाईल करायची गरज नाही, आणि तो कंपाईल झालेला कोड कुठेही आपण त्याला रन करू शकतो. त्या ठिकाणी फक्त जावा इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. आतापर्यंतचा जो माझा डिफरन्स होता, मी जो सांगितला, तो लक्षात आला. प्लॅटफॉर्म जावा इज अ प्लॅटफॉर्म हो. इंडिपेंडंट लँग्वेज. त्याच्यानंतर सी आणि CPP इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेज. हाऊ टू कंपाईल जावा प्रोग्राम, हाऊ टू एक्झिक्यूट जावा प्रोग्राम, किंवा हाऊ टू राईट हॅलो प्रोग्राम अँड इट्स बॉडी, म्हणजे त्याचं सेंटेन्स कसं, हे कसं स्ट्रक्चर कसं असणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्या कव्हर झाल्या होत्या, तर त्या क्लिअर आहेत. मला जर काहीही क्वेश्चन असेल ना याच्यामध्ये, विचारू शकतो सध्या जे आपलं झालंय त्याच्यावरती, किंवा अजून जर अनदर क्वेश्चन असेल तर आता विचारू शकतो. काय क्वेश्चन, काय डाऊट? सर ती हॅलो सर, ती सुडो जावासी जी कमांड आहे ना, ती रॉंग दाखवते सर टर्मिनल. कोणाच्या? सर माझ्या टर्मिनलला. इन्स्टॉल नाही ना, इन्स्टॉलच सर नाही माझ्या ते टाक. पण. अच्छा अच्छा अच्छा, ही कमांड का, एक मिनिट हा हो सर. येस सर, तीच राऊंड दाखवते मला. एक मिनिट हा. मे बी इन्स्टॉलेशनची कमांड थोडीशी रॉंग असेल. ब्राउझर प्रॉपर चेक करतो. जावा डेव्हल वगैरे नाही, एम नाही. ठीक आहे, एक काम कर, टर्मिनल वरती ना, सर काय गरज नाही तर लोकेशन नाही, नाही सांगत आहे. टर्मिनल वरती ना, जर जावा कमांड टाकली ना, जावा टाकले, तर त्याच्या खाली सजेशन आला सर, मी बरोबर एक कमांड आली सर. जर माझ्याकडे जर एखादी गोष्ट इन्स्टॉल नाही आणि ती जर इन्स्टॉल करायची आहे, तर त्याच्यासाठी अशा प्रकारचं सजेशन दिसतं, आपल्याला दिसतंय का अशा पद्धतीचं?
लोकेशन नाही येत नाही फक्त, एवढं सांगितलं. काय लागतंय? लोकेशन 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 अनेबल काय? टू लोकेट पॅकेज, अनेबल टू लोकेट पॅकेज जावा आहे. हॅलो जावा. हॅलो सर तुम्ही स्क्रीनशॉट सर तुम स्क्रीनशॉट टाक ना. ऑप्शन तुम्हाला स्क्रीनशॉट टाक ना. सर तुम्हाला जसं वर लिहून आलं होतं ना ते जावा एक्स जावा सी हेल्प केल्यावरती मला तसं आलंय सर. हा नाही नाही, मला हे टाक ना, स्क्रीनशॉट टाक ना. मला फक्त जावा एक टाक टर्मिनलवरती, मला स्क्रीनशॉट ठीक आहे सर, मी ग्रुपवर फोटो टाकतो. टाक. टाकलं? सर टाकलाय. जावा असं नाही, जावा आणि प्रोग्रामचं नेम पण टाक. आणि पण प्रोग्राम राईट केलाय का माझ्यासोबतच? नाही सर, प्रोग्राम नाही राईट केला, फक्त इन्स्टॉलेशनचे स्टेप्स कॉपी केला होता तुमचा प्रोग्राम. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि हे काम करा जावा. माझ्याकडे जाव्याचं व्हर्जन आहे, बघ दिसतंय का? हा सर दिसतंय तुमच्याकडं, आमच्याकडे बघतो. सर जावा एक इन्स्टॉल झाली सर ऑटोमॅटिक आमच्या ह्याच्यात 11.0.23 व्हर्जन. हा, डिफॉल्ट 11 सपोर्ट केला त्याने. मी 7 इन्स्टॉल केलं होतं. मी इन्स्टॉल झालं, तुम्हाला पुन्हा इन्स्टॉल करायची गरज नाही, तुम्हाला एवढं मार्गच मिळेल. ठीक आहे. म्हणजे जी एक नंबरची कमांड होती ती पूर्णपणे पॅकेजेस वगैरे आपल्याला अवेलेबल करून देतं. बट जर कंपाईलर इन्स्टॉल नाही झालं तर जावा घ्यायला लागेल. अच्छा जावा अच्छा. इन्स्टॉल झालं बरोबर दिसतंय ना या ठिकाणी व्हर्जन Yes. तुमचं? ठीक आहे, हो झालंय सर जावा. दिसतंय, 11 पॉईंटचं दिसतंय. झालं इन्स्टॉल झालं, काय करायची गरज नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. आपण जावा जावा घेतला होता, झाल्यावरती प्रोग्राम राईट केला होता. त्याला आपल्याला कंपाईल करायचं, ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मधून त्याला मशीन मध्ये घेऊन जायचं. त्याला आपल्याला बाईट कोड फॉर्मॅट पाठवायचे, ठीक आपल्या मशीनला समजतं. मग आपण तिथून आलोय, त्याच्यानंतर त्याचे एक क्लास फाईल तयार झाली. ऑलवेज जावा कंपाइल्स टू, म्हणजे जावा कोणती फाईल हे करते, कंपाईल करून पाठवते आपल्याला क्लास फाईल. तर हे माहिती पाहिजे. अशा पद्धतीचे क्वेश्चन इंटरव्ह्यूला खूप सारे असतात. जावाची फाईल कोणती क्रिएट होते, जेडीकेचं व्हर्जन काय असतं, जेव्हीएमचं व्हर्जन, सॉरी लॉंग फॉर्म काय असतो, किंवा हाऊ टू याची कंपायलेशन प्रोसेस, याचं एक्झिक्युशन कसं असतं. तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस मे बी जर जास्त जर कोणी असेल किंवा तर त्याच्यामध्ये ते मोस्टली असंच विचारतात की एक पर्टिक्युलर लँग्वेज सांगा जी तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये हँड्स ऑन आहे. मला आपण एक लँग्वेज सिलेक्ट करायची असतील, त्याच्यावरती इंटरव्ह्यू द्यायचा असतो. जर काही इंटरव्ह्यू कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेतात ते आपण डिस्कस करू. तर त्याच्यामध्ये जर तुला ती जावा, सपोज तू जर घेतलं जावा, तर प्रॉपरली सुरू करणार फ्रॉम द स्क्रॅच. जावाचं एक्झिक्युशन, जावाचं हिस्ट्री, ती पण माहिती पाहिजे. जावाचे प्रोग्राम तर होणारच फायनली, प्रोग्राम तर होणारच, त्याचं आउटपुट पण राईट करून दाखवायला लागणार. बट त्याआधी ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या जर माहिती असतील, ह्या जर माहिती नसतील तुम्हाला, ह्या जर तुम्हाला सांगता आल्या नाही, तर तुमचा तो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ शकत नाही. बरोबर ना, लक्षात येत आहे ना? तर तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पण गरजेच्या आहेत. की ज्यावेळेस नाही, मी आता याला बोर्ड केलं हे नाही सांगायचं आपल्याला, बट ही प्रोसेस की जो प्रोग्राम होता ह्याच्यावरचा त्याला कंपाईल करणं, त्याला कंपाईल करून ती एक फायनल त्याची क्लास फाईल क्रिएट करणं, आणि ती क्लास फाईल आपण थ्रू जेव्हीएम तिला रन करणं, आणि त्याचं आउटपुट या ठिकाणी बघणं. आता मला जे सांगायचं होतं, मी या ठिकाणी इक्लिप्स वर ठेवलं होतं. आपण 5 मिनिटात इक्लिप्स वरती एकदा प्रोग्राम घेऊयात आणि मीटिंग सेशन स्टॉप करू. लॉन्च केलं, इक्लिप्स ओपन केलं, तुमच्या समोर ओपन केलं बरोबर. त्याला आता लॉन्च करतोय. इक्लिप्स आयडी ओपन झालाय. इक्लिप्स यूज करू शकता, नाहीतर एचटीएस यूज करू शकता. बट जावाचं प्रोग्रामिंग जर करायचं आहे ना, तर असे एक इंडस्ट्री लेवलला जे आयडीज वगैरे यूज होतात, तर त्याची प्रॅक्टिस म्हणून आपण असे यूज करायला आतापासून स्टार्ट केलं पाहिजे. जर प्रोजेक्ट फक्त आता हॅलोवर शिकलं म्हणजे जावा आला असं नाही, त्याचे प्रोजेक्ट वगैरे जे असतात ना, तर ते आयडी मध्ये आपल्याला करायला लागतात. तर या ठिकाणी आता
डायरेक्टली प्रोजेक्ट विचारला येणे मला, याने नाही म्हटलं मला की जावाचा हॅलवर प्रोग्राम करायला तुला फाईल वगैरे क्रिएट करायची, तर मला सांगायला लागतं की मला जावाचा प्रोजेक्ट करायचा आहे. मग मला क्रिएट अ न्यू जावा प्रोजेक्ट वरती जाणार, त्याच्यावरती गेलोय, प्रोजेक्टचं नेम टाकणार मी, प्रोजेक्टचं नेम दिले प्लेसमेंट प्रोजेक्ट. ठीक आहे, प्लेसमेंट टाकतो. आणि या ठिकाणी त्यांनी विचारलं की जावा तुम्हाला कोणतं तुमच्याकडे असणं म्हणजे इन्स्टॉल आहे जे सपोर्टेड आहे, त्यांनी ऑटोमॅटिकली फेच केले. तुम्ही बघितलं माझ्या मशीनवरती जावा 17 इन्स्टॉल आहे, त्यांनी पण ते घेतलं बाय डिफॉल्ट. आणि मी आता म्हणतो फिनिश, बाकी काही करायची गरज नाही, प्रोजेक्टचं नाव टाकायचं फक्त. प्रोजेक्टचं नाव टाकलं, आता माझा प्रोजेक्ट रेडी झाला. आता माझा प्रोजेक्ट रेडी झाला. आता मी याच्यावरती क्लिक करणार, या प्रोजेक्टवरती न्यू म्हणणार, त्याच्यानंतर जावा प्रोजेक्ट झाल्यानंतर क्रिएट जावा क्लास. एक मिनिट हा. Wait. येस सर, क्लास. नाही, क्लास वाटतं मला खूप दिवस झाले प्रोग्राम केला याच्यामध्ये. जावा सर फाईल पण चालते, वापरलेलं आहे. फाईल पण चालते. सर आम्हाला क्लास ना, प्रॅक्टिकलला होतं क्लास क्रिएट करायचा. अच्छा. न्यू वरती गेलो, क्लास हा बरोबर, सॉरी. आता हा. क्लास का यूज करायचा ते पण सांगतो, मला लक्षात आलं की क्लास मॅनेजर नंतर. आता हा क्लास आपल्याला ऑटोमॅटिकली बॉडी क्रिएट करून देणार, बरोबर. प्रोग्रामची बॉडी येस सर. आपल्याला प्रॉपरली येस सर. क्रिएट करून देणार. आणि हा क्लास जे नेम मी तुम्हाला आतापर्यंत जे माझ्या हॅलो प्रोग्राम दाखवलं ते आपल्याला नेम या ठिकाणी बघायला मिळणार. सेम इजेक्ट हॅलो वर्ड आणि फिनिश म्हणतोय. सर ते परत काय स्टॅटिक व्हायला वापरायचं. हा, या ठिकाणी आलंय, या ठिकाणी पॅकेज घेतले. पॅकेज आता हे आपल्या प्रोजेक्टसाठी असणार आहे, त्याच्यामध्ये अजून पुन्हा आपले अजून पॅकेजेस येणार, इम्पोर्ट जावा वगैरे लायब्ररीज वगैरे ऍड होणार. त्याच्यानंतर जे वरती प्रोग्रामचं नेम आहे त्यांनी आपल्याला तिथेच विचारलं, बाहेरच विचारलं की क्लास घ्या, तुम्हाला क्लास कोणता घ्यायचा आहे. त्यांनी आपल्याला विचारलंच नाही पॅकेज, त्यांनी विचारले क्लास कोणता घ्यायचा आहे, म्हणजेच प्रोग्रामचं नेम तुमचं ते असलं पाहिजे. आता हे फक्त प्रोग्रामचं नेम इथपर्यंत झालं, बट ऍडव्हान्स लेवलला गेलं तर प्रोग्रामचे स्ट्रक्चर, त्याचं अजून एक्झिक्युशन, HTML फॉर्मॅट वेगळा असतो, जावा स्क्रिप्ट वेगळी असते, अँग्युलर वेगळं असतं, अजून मल्टिपल लँग्वेजेस ज्या आपण एका प्रोजेक्टमध्ये यूज करतो तर ते वेगवेगळ्या स्ट्रक्चर त्याचं ते असणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण क्लासने यूज करतो किंवा आपण या ठिकाणी राईट करतो. बट ॲज अ बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला तर माहिती, मला सांगायची पण गरज नाही, तुम्हीच मला सांगितले म्हणजे मी सांगण्यात काही अर्थ नाही, पण सांगतो. या ठिकाणी पब्लिक बॉडी क्रिएट झाली. डॉट आउट डॉट प्रिंट एलियन. आता मी एलियन वापरतोय, डायरेक्टली उडवले. डायरेक्टलीच उडवलं. आय थिंक जाऊ दे, इथपर्यंत एक्झिक्युशन लक्षात आलंय ना, का अजून काही सांगायची हो. गरज नाही. हॅलोवरचा येस सर. प्रोग्राम जावा सुरुवात झाली आपली आजपासून. आपण जावामध्ये आपण काय काय बघितलं किंवा आपण जावाचा सेटअप कसं करणार आहे, जावाचा सेटअप कुठं करायचं आहे, आणि जास्त तर आहे ना इक्लिप्स मध्येच करा. तर माझं इक्लिप्स मी आज नवीन इन्स्टॉल केल्यामुळं त्याला काय प्रॉब्लेम आहे ते मला आधी शोधून घ्यायला लागेल आणि मग त्याच्यामध्ये करायला लागतील प्रॉब्लेम वगैरे. बट ते काय अजून रेडी नाही आहे, ते मी चेक करतो आणि मग त्याला ओपन करतो. ओपन करायचं म्हटलं तर त्याला 5 मिनिट लागतील. पण आपला आता टाइम वगैरे आपण या ठिकाणीच थांबूयात. इन्स्टॉलेशन झालं, सेटअप झाला, जावाची इन्फॉर्मेशन पण झाली, त्याची कंपाईल प्रोसेस कशी होते ते पण चेक केले. जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज, तर ते पण आपण चेक केले. डॉट क्लास फाईल त्याच्या तयार होती ॲज कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेज ॲज CPP ॲज कम्पेअर टू जावामध्ये डॉट क्लास फाईल, ही क्लास फाईल आपण कुठेही घेऊन याला रन करू शकतो. हा झाला जावाचा प्रॉपर बेनिफिट. आणि जावाचा जो पॉवर सांगितला की जावा हे आपल्या अँड्रॉइड, फक्त अँड्रॉइडमध्येच नाही, बट मी तुम्हाला
एक रिअल लाईफ एक्झाम्पल जे प्रॉपर लक्ष देईल त्याच्यासाठी तो एक्झाम्पल घेतलं. त्याच्यामध्ये जे 90% अँड अबो की अँड्रॉइड मध्ये जावा सारखी लँग्वेज यूज केलेली आहे. फक्त जावाचाच त्याच्यामध्ये स्कोप 90% तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. त्याप्रमाणे आपल्याला जावा शिकायची, आपल्याला जावामध्येच करिअर करायचे. फक्त आपल्याला जावा ही कन्सेप्ट समजण्यासाठी सी आणि C++ प्रॉपरली समजणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये उप्स कन्सेप्ट सेम आहे, याच्यामध्ये बाकीच्या ऑल कन्सेप्ट पण सेम असणार आहेत. बट जास्तच्या जे ऍडव्हान्स गोष्टी आहेत AWT फ्रेमवर्क वगैरे, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्या नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर होतील. पण ठीक आहे, आपण इथपर्यंतच थांबूयात आता. काही क्वेश्चन वगैरे असेल तर विचारा. सर एकदा टर्मिनलवर नॉर्मली रन करून दाखव ना प्रोग्राम, जो आपण hello world चा टाईप केला. हा प्रोग्राम होता. मी sudo rm जे hello world डॉट प्लस रिमूव्ह करतो. ठीक आहे, हा प्रोग्राम आपण राईट केला होता, याला बघतोय आपण, पण तुमच्यासाठी दाखवतो. हा प्रोग्राम राईट केला होता, याला रन करायचा आहे ना. हो सर. आता माझ्याकडे कंपाईल केलेला कोड नाहीये. क्लास फाईल मी आताच या ठिकाणी डिलीट केली गेला, जी होती आधी त्याला आता मी sudo rm ने डिलीट केली. आता याला पुन्हा कंपाईल करायचं. त्याचं सांगितलं ना, जावा म्हटलं हॅलो डॉट जावा म्हटलं, एंटर केलं. एंटर केल्यानंतर आता एकच फाईल होती या ठिकाणी डॉट जावाची, आता 2 फाईल असायलाच पाहिजेत. मग इरेज करून बघणार मी, दिसतंय मला 2 फाईल. हो सर. तर मग आता मला रन करायचं जावा. मग मी काय म्हणणार जावा. तर याच्या पिक्चर मध्ये जीआरई पण येतो, याच्या पिक्चर मध्ये जीआरई पण येतो. जीआरई डॉट क्लास फाईलला रन करण्याचं काम आता जीआरई करतो. तो जीव्हीएम थ्रू आपल्याला आउटपुट कन्सोल वरती देतोय. तर एका सेशन मध्ये कव्हर होण्यासारखे नाही, त्याच्यामुळं नेक्स्ट सेशन मध्ये प्रॉपरली जीव्हीएम पण होईल, अजून पण प्रॉपरली त्याची हिस्ट्री पण होईल. बघ, एक सेटअप असणं खूप गरजेचं आहे आणि इन्स्टॉलेशन त्याचं खूप गरजेचं आहे. आता तुमचं इन्स्टॉलेशन पण झालंय आणि एक प्रोग्राम पण तुम्ही एक राईट करून आज बघायचा आणि आउटपुट पण त्या ठिकाणी ग्रुपमध्ये शेअर करायचे. हे झालं आपलं हॅलो डॉट जावा. आपण रन केला, त्याच्यानंतर त्याला कंपाईल केलं. आता त्याला मी जावा म्हणून त्याला आउटपुट कन्सोलवरती आणतोय. इथपर्यंत आलं हॅलो डॉट जावा. आणि याला जर नेक्स्ट लाईनला घ्यायचं म्हटलं ना, ते कसं, ते आउटपुट जर नेक्स्ट लाईनला घ्यायचं ना, तर ते कसं, या ठिकाणी मुद्दाम मी एलियन टाकलं नव्हतं ते तुम्हाला समजण्यासाठी. या ठिकाणी एलियन जर ऍड केला ना, ते आउटपुट नेक्स्ट लाईनला जाणार. या ठिकाणी मी आता एलियन ऍड केलंय, त्या आधी मी ऍड केलं नव्हतं. ते न्यू लाईन कन्सिडर करतो आणि आपलं आउटपुट न्यू लाईनला घेऊन जातं. आता पुन्हा मला कंपाईल करायला लागणार, कारण त्याच्यामध्ये चेंजेस केले. जावा केलं, हॅलो डॉट जावा केलं, जावा आणि हॅलो आली न्यू लाईन. समजलाय, याचा मिनिंग समजलाय. आपल्याला फक्त प्रिंट करायचंय तर आपण इथपर्यंत करू शकतो, बट ते जर न्यू लाईन मध्ये घ्यायचंय तर एलियन यूज करू शकतो. आणि हे एलियन आपण या ठिकाणी पण याच्यामध्ये पण म्हणजे ब्रॅकेट मध्ये पण घेऊ शकतो, किंवा अजून नवीन ब्रॅकेट मध्ये करून आपण त्याला स्लॅश एन देऊन पण आपण त्याला न्यू लाईन वगैरे देऊ शकतो. बट जावाने डायरेक्टली त्याच्या सिंटॅक्स मध्ये किंवा त्याच्या प्रिंटफच्या फंक्शन मध्येच ते तसं कन्सिडर करून दिलं की मी जे काय करतात ते जर एलियन टाकलं तर ते न्यू लाईन आपल्याला त्या ठिकाणी देतं. क्लिअर आहे? जावाचा येस सर. प्रोग्राम कसं करायचंय, सेटअप कसं करायचंय. थांबायचं मग इथं. येस सर. येस सर. ठीक आहे, चलो बाय बाय. बाय बाय. थँक्यू सर. बाय सर.